नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चेतन मेहरकुरे स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रॉयल शेतकरी. आज आपण माहिती घेणार आहोत मातीचा नमुना, सॉइल सॅम्पल कशा प्रकारे घ्यायचं. तर मातीचा नमुना घेण्याकरता शेतकऱ्यांचे फोन येतात की आम्ही मातीचा नमुना कशा प्रकारे घ्यायचा. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं जे शेत राहते असे चौरस राहिलं किंवा कोण्याही प्रकारचं राहिलं, तर तुम्हाला काय करायचं आहे, शेताच्या चार भोवतालून आणि एक मध्यभागी म्हणजे असं 5 ठिकाणून माती गोळा करायची आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 अशा ठिकाणी आपल्याला 5 ठिकाणून माती जमा करायची आहे आणि त्या मातीला एकत्रित करायचं आहे एका गोण्यावर किंवा एखाद्या कापडावर आणि त्याला चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचं आहे. त्याला मिसळल्यानंतर त्याच्यातून काय करायचं, साधारणतः 1 kg म्हणजे 1 किलो प्रमाणे तुम्हाला 1 किलो माती त्यातून चांगली गाळून घ्यायची आहे, वाळलेली माती घ्यायची आहे. त्याची ते माती तुम्ही एका पॉलिथिनमध्ये वाळल्यानंतर बांधा आणि इथे तुमच्या जिथे कोणते तुमच्या भागामध्ये सॉइल टेस्टिंग लॅब आहे तिथे पाठवा, जेणेकरून तुम्हाला माहीत पडेल की तुमच्या शेतामध्ये कशाची कमी आहे, कशाची कमतरता आहे, म्हणजे NPKचे प्रमाण किती आहे आणि कोणते मायक्रोन्यूट्रिएंट आणि कोणते घटक त्यामध्ये कमतरता आहे याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, 1, 2, 3, 4, 5 अशा ठिकाणी तुम्हाला सॉइल म्हणजे माती जमा करायची आहे आणि एका गोणपाटावर किंवा एखाद्या चुंगडीवर घेऊन त्याला एकत्रित करणे आणि त्यातून 1 किलो म्हणजे जवळजवळ 1 किलो त्यामध्ये आपल्याला माती घेणे आहे आणि एका पॉलिथिनमध्ये बांधून ते तुम्हाला त्याचा नमुना तुम्हाला तुमच्या जवळच्या सॉइल टेस्टिंग लॅबमध्ये पाठवायचा आहे. आणि याचप्रमाणे अजून तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलला रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.